श्री पतंजलि महामुनये नमः। आता ईश्वराला कर्मविपाक किंवा भोग नसतात असं जे म्हटलं त्या विधानाचा आपण आता परामर्श घेऊया। पुरुष सामान्य म्हणजे आत्मचैतन्य, आत्मचैतन्याला सुद्धा भोग आणि वासना वगैरे नसतात असा तत्वज्ञानाचा निर्णय आहे, दर्शनशास्त्रांचाही निर्णय आहे, सांख्यांचा निर्णय आहे आणि खरं म्हणजे तो सांख्यांचा प्रसिद्ध सिद्धांतच आहे। त्याचप्रमाणे पुरुष विशेष ईश्वराला सुद्धा भोग नसतात असा जर अर्थ केला तर ईश्वराच्या संदर्भात हे लक्षण विशेष लक्षणीय ठरत नाही। कारण असं आहे की जसं पुरुष सामान्याला हे भोग नसतात, कर्मविपाक नसतात, तशाच प्रकारे ईश्वरालाही नसतात अशा कल्पना होण्याची शक्यता असते आणि ती कल्पना तशी सहज शक्य असते। ज्याला परिमित पुरुष म्हणतात म्हणजे स्पॅटलाइज्ड सोल, फायनाइट सोल हा समर्याद असतो, ह्याला मर्यादा असतात। म्हणजे पुरुष, पुरुष सामान्य, आत्मचैतन्य, परिमित पुरुष हे ज्याला फायनाइट सोल म्हणता येईल, त्यांच्यामध्ये परमार्थानं जरी भोगवासना नसतात असं म्हटलं तरी पुरुष विशेष ईश्वर जो आहे त्याला तशाच प्रकारे सुद्धा भोग नसतात असा एक घटितार्थ निघण्याची शक्यता असते। म्हणजे फायनाइट सोललाच जर भोग नसतील तर इनफायनाइट सोलला नसतात असा एक घटितार्थ निघण्याची शक्यता आहे। किंवा ज्या प्रकारे पुरुष सामान्याला भोग लागत नसतात तसेच पुरुष विशेषाला ईश्वराला लागत नसतात अशा प्रकारे एक निष्कर्ष निघणं शक्य आहे। पण असा निष्कर्ष काढणं हे अपेक्षित नसतं। म्हणजे अविशिष्ट पुरुषाला म्हणजे पुरुष सामान्याला अविशिष्ट बुद्धीच्या उपाधीनं भोग आणि वासना व्यवहाराच्या पातळीवर तरी असतातच। पुरुषाला, आत्म्याला स्वतःच्या बुद्धीच्या संदर्भातून, स्वतःच्या अंतःकरणाच्या संदर्भातून उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये नातं प्राप्त झालेलं सांगितलं जातं। गीतेमध्ये 13व्या अध्यायात म्हटलेलं आहे, उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर। पुरुष सामान्याला म्हणजे आत्मचैतन्याला, जीवात्म्याला पारमार्थिक पातळीमध्ये भोग आणि वासना या नसल्या तरीही व्यवहार पातळीमध्ये आणि ज्याला मेटासायकॉलॉजी म्हणतात त्या पातळीमध्ये हे भोग असतातच। हा भाग आपण वृत्ती सारूप्यम इतरत्र या सूत्रामध्ये पाहिला। अगदी या योगसूत्राच्या सुरुवातीच्या काही 1-2 सूत्रांमध्ये हा विचार आपण केला। त्या ठिकाणी आपण पाहिलं की मेटासायकॉलॉजिकली म्हणजे परामानसशास्त्राच्या संदर्भातून आत्म्याला भोग येत असतात असं आपण पाहिलं। अर्थात पुरुष सामान्याला भोग वासना असतात किंवा कसं आणि नसतात किंवा कसं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं। आता ईश्वराच्या संदर्भात हा आपण विचार करूया। ईश्वरामध्ये सर्वज्ञत्व मान्य केल्यावर, ईश्वरामध्ये सर्वज्ञत्व मान्य केल्यावर भोग आणि अनुभव किंवा संवेदना या मानाव्याच लागतात। आता ईश्वराला सर्वज्ञत्व मान्य केलं त्याच्यामधलं, तर हे सर्वज्ञत्व जे येतं ते संवेदनेशिवाय येतं का? भोग आणि अनुभवांशिवाय येतं का? अनुभवाशिवाय ज्ञान नाही आपण असं म्हणतोच की। ज्ञानाला अनुभव पाहिजे। मग या भगवंतामध्ये, ईश्वरामध्ये जर सर्वज्ञत्व असेल तर त्याला अनुभव नसतात असं कसं म्हणता? बरं, अनुभव असतात म्हटल्यानंतर भोग आले, कारण भोगाशिवाय अनुभव नसतात आणि भोगासाठी संवेदना हव्यात। म्हणजे एकूण या प्रश्नामध्ये गुंतागुंत वाढली की नाही? असे
भोग आणि अनुभव किंवा संवेदना या भोगामध्ये मानाव्याच लागतात, त्याशिवाय सर्वज्ञत्व कसं सांगता? कारण असं आहे की संवेदनशीलत्वाशिवाय ज्ञानच संभवत नसतं, किंवा भोग किंवा अनुभवांची ही प्रक्रिया नसताना, यांची प्रक्रियाच नसताना ज्ञातृत्व संभवत नसेल तर सर्वज्ञत्व तरी कसं संभवेल? असा एक किचकट प्रश्न निर्माण होतो, एक जटिल समस्याच उभी राहते. पुरुष सामान्य म्हणजे आत्मचैतन्य जसं स्वबुद्धीचा संवेदक असतो, आत्मा हा स्वबुद्धीचा संवेदक असतो असं आपण पाहिलं. स्वबुद्धीचा तो ग्राहक असतो किंवा तो निदान साक्षी तरी असतो. तर तसा ईश्वर तर तसं पाहिलं तर तो सर्वसाक्षी आहे. एकूण समस्या अशी की हा सर्वज्ञत्व ईश्वर आहे, ह्याला भोग नाहीत, अनुभव नाहीत, संवेदना नाहीत असं म्हणाल तर त्याला ज्ञातृत्व येणार नाही, साधक ज्ञातृत्व येणार नाही, साधक मग सर्वज्ञत्व कसं येईल असा एक प्रश्न या ठिकाणी पडतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे समस्या जास्त जटिल होते. पण या ठिकाणी एक श्रुती आठवते, एक कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, ऋतम पिबंतौ असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी असं गमतीदार वर्णन आलेलं आहे की भगवंत ईश्वर हा सत्यपी आहे. ईश्वर हा सत्यपी आहे, भगवंत हा सत्यपी आहे, ब्रह्म हे सत्यपी आहे. आता काय सत्यपी म्हणजे काय? आता असं बघा, जसा मद्यपान करणारा म्हणजे व्यसनी, नुसता मद्यपान करणार नाही तर मद्याचं व्यसन ज्याला जडलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? आपण त्याला मद्यपी म्हणतो. म्हणजे त्यामध्ये सतत डुंबून राहणारा, सतत मद्यसेवन करणारा, नशेमध्ये असणारा, सतत नशेमध्ये असणारा, केव्हाही पहा हा नशेमध्ये असतो म्हटल्यानंतर आपण त्याला म्हणतो हा मद्यपी आहे. तसं या ठिकाणी श्रुती म्हणते की हा ईश्वर हा सत्यपी आहे. ऋतम पिबंतौ म्हणजे सत्यपी अशा अर्थाने त्याचं वर्णन केलेलं आहे. आता या काव्यामध्ये सूक्ष्म पण वास्तववादी असं मनोविज्ञान डोकावतं. म्हणजे आता आपला प्रश्न असा होता की भगवंत सर्वज्ञ कसा? तर या ठिकाणी श्रुती सांगून जाते आणि ह्यातलं जे सूक्ष्म मनोविज्ञान आहे, वास्तववादी मनोविज्ञान आहे, ते आपल्याला या ठिकाणी हेरायचं आहे. ह्यातली जी शब्दयोजना आहे, पदयोजना आहे, अलंकार आहे, अप्रतिम आहे, अक्षरशः अप्रतिम आहे. हे पहा, मद्यपान करणाऱ्या माणसाला म्हणजे सतत मद्यपान करणाऱ्याला आपण मद्यपी म्हणतो, आता आपण पाहिलंच. आता मद्यपीची जी एक तार असते ना, मद्यपीची एक तार असते, एक अलिप्तता असते ना. म्हणजे मद्यपी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ती एक तारेत गेला की तो अलिप्त होतो. तशी या सत्यपी ईश्वराची एक तार असते. आलं का लक्षात? मद्यपी हा ना कोणाचा बाप, ना कोणाचा लेक, ना कोणाचा स्वामी, ना कोणाचा सेवक, ना राजा, ना रंक. तो कोण असतो आणि काय करतो हे त्यालाच जेवढं कळत नसतं तितकंच इतरांनाही कळत नसतं. आलं का लक्षात? आणि म्हणूनच तो मद्यपी आणि प्रकारे हा ईश्वर हा भगवंत सत्यपी असतो. तो तशा तारेत असतो. आणि म्हणून उपनिषदामध्ये कवी त्याला मद्यप्याप्रमाणे सत्यपी म्हणून जातात. म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी आता कळेल. आता आलं का लक्षात? आता हा सत्यपी असल्यानं ह्याला कुठल्या प्रकारची संवेदना येईल, भोग येतील का? हा एक त्या तारेत असतो. त्या तारेत असलेल्या माणसाला कुठलं आलं सुख आणि कुठलं आलं दुःख? क्षणभर विचार करा, मनाशी विचार करा. मद्यपी माणसाला काय कळत असतं?
काय चांगलं आहे काय वाईट आहे काही कळतं का? अहो कुठेही लोळतो, रस्त्यावर लोळतो तो, घाणीत लोळतो, घाणीत बरवडतो. ती त्याची तार असते. तशी भगवंताची हा जो सत्यपी आहे त्याची एक तार असते आणि त्यामुळे त्याला ना भोग ना संवेदना, म्हणजे संवेदना होते किंवा काय होते आता हे मनोविज्ञान तुम्ही त्या स्वतंत्र विचार प्रत्येकाने करावा. उपनिषद सांगून जातं आणि त्यामुळे त्या संदर्भात असं म्हणता येतं की हा करून सुद्धा अकर्ता राहतो. काय अडचण आहे या ठिकाणी असं म्हणायला? हा जो सत्यपी आहे सत्याच्या नशेत असतो, तारेत असतो. ऋतम पिबंतो, सतत सत्यपान करत असतो सत्यपी. तो त्या तारेत असल्यामुळे करून सुद्धा अकर्ता राहतो. म्हणजे आता भगवान ज्यावेळेला म्हणतात मी करता असून सुद्धा अकर्ता आहे, करून सुद्धा अकर्ता राहतो, यामध्ये गोंधळून जाण्यासारखं काही नाहीये. हा प्रकार असा असतो की तो सत्यपी आहे. आलं का लक्षात? आणि त्यामुळे आपला जो या ठिकाणी प्रश्न होता, आपली जी समस्या होती की हा ईश्वर कर्मविपाक आणि कर्मभोग ह्याच्या पलीकडे असतो कसा, तर तो अशा प्रकारे असतो. पण जीवात्म्याच्या संदर्भात काय सांगितलंय? उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरा, हे सगळं त्याला सांगितलंय. महेश्वरा म्हणजे जीवाची एकूण जी संघटना होते, पंचमहाभूत, पंचतन्मात्र, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, शरीराचे जे काय घटक असतील, सूक्ष्म आणि स्थूल घटक असतील, त्या सगळ्या घटकांचा अधिपती, या संदर्भात त्याला महेश्वर म्हटले. महेश्वर म्हणजे शिव नाही, भगवान शंकर नव्हे. हा त्या ठिकाणी शरीर संघातामध्ये महेश्वर ठरतो. शरीर संघाताचा तो अधिपती आहे, त्या दृष्टीने त्याला महेश्वर म्हटलंय. आणि त्यामुळे हा गीतेतला श्लोक बऱ्याच लोकांना गोंधळात टाकून जातो की बरेच भाष्यकार या श्लोकाला परमात्मपरक ठरवतात, कारण या ठिकाणी महेश्वर असं पद आलंय. पण महेश्वर पद आलंय, पण अलीकडची पदं बघा, उपद्रष्टा. उपद्रष्टा या पदाचा अर्थ काय करतात? कोणी साक्षी करतात आणि गोंधळ निर्माण करतात संबंध गीतेमध्ये. तो जर साक्षी असेल तर अनुमंता कसा होईल? उपद्रष्टा अनुमंता म्हटलं, जो साक्षी आहे तो अनुमंता होईल का? तो कोणाला अनुमोदन देईल? तो भरता कोणाचा होईल? भरता म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ज्याला पार्शियालिटी म्हणतात तसं आलं की नाही? हवे नको आलं की नाही? मला हा हवे तो नको, मी ह्याचं भरण पोषण करीन. आणि भोगता स्पष्टपणे म्हटलेले भोगता आहे. मग जो साक्षी असेल तो भोगता कसा होईल? उपद्रष्ट्याचा अनेक भाष्यकारांनी अर्थ साक्षी असा केलाय. मग जो साक्षी असेल तो भोगता होईल कसा? उपद्रष्टा याचा अर्थ समजायचा असेल तर वृत्ती सारूप्यम इतरत्र या सूत्रामध्ये जो आपण प्रकार पाहिला तो कळल्याशिवाय उपद्रष्टा या पदाचा अर्थ कळणार नाही. उपद्रष्टा योगसूत्रकार त्याच्याबद्दल या संदर्भात अनुपश्यती असं म्हणतात. अनुपश्यती, अनुद्रष्टा. पतंजलीने अनुद्रष्टा म्हटलं तर ह्याने भगवंताने उपद्रष्टा म्हटलं. दोन्हीचे अर्थ एकच आहेत. असं एकूण प्रकरण असं आहे की जीवात्मा हा उपद्रष्टा आहे, अनुमंता आहे, भरता आहे, भोगता आहे. पण हा जो ईश्वर आहे तो त्याच्या पलीकडे आहे. करूनही अकर्ता कसा राहतो? तर अशा प्रकारे राहतो. आपण काही थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं की भगवंत गीतेमध्ये म्हणतात मी करता आहे, करून अकर्ता आहे. मी काही कर्म केलं नाही तर लोकांचं पतन होईल. एकूण मी करताही आहे, मी अकर्ताही आहे आणि कर्मफलामध्ये मला स्पृहा नाही. आता या गोष्टी या थोडंसं जर विश्लेषण केलं असं तर गोंधळ निर्माण असा होईल की जो अकर्ता आहे त्याच्या बाबतीत स्पृहा नाही असं म्हणण्याचं कारणच काय?
म्हणजे भगवंत मी कर्मही करत नाहीत म्हणतात, मी कर्म करतोही म्हणतात, मला स्पृहाही नाही असं म्हणतात. मग स्पृहाही नाही तर मग काय उगाचच लहान म्हणजे बालिश कर्म केल्यासारखे कर्म भगवंताची कर्म होतात का? तसा प्रकार मुळीच नाहीये. अत्यंत नियोजनबद्ध ही महाप्रबुद्ध योजना आहे एकूण विश्वाची योजना ही महाप्रबुद्ध आहे. त्याच्या मागे असलेला भगवंत हा महाप्रबुद्ध आहे, सर्वज्ञ आहे. पण असं असून सुद्धा तो अभोक्ता कसा, अकर्ता कसा, करून अकर्ता कसा राहतो? तर अशा तारेमुळे. आलं का लक्षात? सत्यपी असल्यामुळे म्हणजे एकूण आपल्या या समस्येवर या ठिकाणी समाधान असं शास्त्रामध्ये सापडतं की हा सत्यपी असल्यामुळं करूनही अकर्ता राहतो. असो. आता यानंतर एक दुसरा प्रश्न असा उभा राहतो की सूत्रामध्ये आपण असं पाहिलं की भगवंताला इच्छा वासना नसतात असं आपण पाहिलं. त्याचं लक्षण करताना असं सांगितलं गेलं की त्याला कुठल्याही वासना नाही. आशयैर अपरामृष्ट असं म्हटलं. मग या ठिकाणी पूर्वपक्ष म्हणतो, हे बघा तैत्रीय उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, सो अकामयत भौस्याम प्रजायेती. त्याने कामना केली की मी बहुनामरूप धारक होवो. किंवा ऋग्वेदामध्ये म्हटलंय एको अहम भौस्याम. त्याची कामना सांगितली आहे की मी एक आहे, आम्ही अनेक व्हावं. आता हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचा ईश्वर या ब्रह्मापेक्षा वेगळा आहे की काय? म्हणजे का अशी वासना किंवा कामना सांगून सुद्धा तो कामना नाही असं तुम्ही म्हणता? त्यात तर्कविसंगती नाहीये का? तर तुम्ही काय म्हणता या ठिकाणी? त्याला कामना नाही दाखवतो, ह्या बघा कामना आहेत. एको अहम बहुस्याम सो अकामयत. स्पष्टपणे म्हटलेले स अकामयत बहुस्याम प्रजायेती. तर यावर उत्तर काय? तर हे बघा, ही जी कामना आहे या ठिकाणी कामना आहे ही ईश्वराचीच कामना आहे. ही परमेष्टी रूपाची कामना आहे. आता ही कामनाच आहे किंवा कसं हे जर ठरवायचं असेल तर कामना या संकल्पनेचा अर्थ बुद्धीमध्ये स्पष्ट असावा लागतो. तर पूर्व पक्षकाराला विचारलं जातं, कामना कामना म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय? कशाला तुम्ही कामना म्हणताय? तर हे बघा, आम्ही त्या ईश्वराला कामना नसतो किंवा वासना नसते असं जे म्हणतो ते अशा अर्थानं की आम्ही एक वासनेला विशिष्ट अर्थ केलाय. तुम्ही केलाय का सांगा मला. तुम्ही केला नसेल तर ऐका. कामना आणि वासना याचा अर्थ काय? तर आपण या ठिकाणी त्याचा अर्थ पहिल्यांदा पाहूया आणि मग ठरवूया की या ईश्वराला कामना आहे किंवा नाही, आहे किंवा कसं, किंवा नाही किंवा कसं. हे बघा, कामना ही नेहमी अप्राप्ताला प्राप्त करण्यासाठी किंवा अप्राप्याला प्राप्य करण्यासाठीच असते. आपल्या कामना अशाच असतात की काहीतरी अप्राप्य असतं म्हणून त्याला ते प्राप्य करण्याची आपल्यामध्ये इच्छा, आकांक्षा, ईर्ष्या, कामना निर्माण होते. जे अप्राप्त असतं, अप्राप्य असतं त्याबद्दलच आपल्यामध्ये कामना निर्माण होते, ईर्ष्या निर्माण होते, इच्छा निर्माण होते, वासना निर्माण होते. आता ईश्वराच्या संदर्भात एको अहम वगैरे जे म्हटलं तो प्रकार तसा नसतो. सृष्ट्यारंभी सहज घडणारा तो एक संकल्प असतो. यामागे कुठल्याही प्रकारची वासना नसते, कामना नसते. अहो असं बघा, आपण सुद्धा सकाळी उठल्या उठल्या संकल्प वजा म्हणतो ना की आता चूळ भरीन, दात घासीन. आता यामागे काय कामना वासना असते की काय? नाहीच. कारण चूळ भरणं हे जसं उठल्यानंतर सकाळी स्वाभाविक असतं आणि अत्यंत क्षुल्लक असतं, ते क्षुल्लक कर्म असतं.
मग त्या क्षुल्लक कर्मासाठी आपल्याला मोठी काही कामना वासना ठेवावी लागत नाही. आणि जरी आपण म्हटलं की आता मी चूळ भरीन, तर त्यामागे मोठी काही वासना असते असं म्हणायचं कारण नाही आहे. तर हा जो सृष्ट्यारंभ असतो, आला का लक्षात, तो भगवंताच्या दृष्टीने ते एक अत्यंत क्षुल्लक कर्म असतं. आणि सहज अक्षरशः चुटकी मारून प्रकृतीमध्ये एक शोभ निर्माण करणं एवढंच त्याचं काम असतं. आपण आधीच पाहिलं की बाकी सगळ्या गोष्टी स्वयंचलित असतात, ऑटोमॅटिक असतात. केवळ एक आद्य लाथ सुद्धा नाही. या ठिकाणी आम्ही सांगतो केवळ एक चुटकी मारायची असते. भगवंतांनी एक चुटकी मारून प्रकृतीमध्ये एक शोभ निर्माण केला की संपलं. बस एवढंच त्याचं काम असतं. सृष्ट्यारंभी एवढंच त्याचं काम असतं. मग यामागे म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर मी चूल टाकीन आणि मी दात घासीन म्हणतो, यामागे जी काय वासना कामना असेल ती सुद्धा त्या ठिकाणी नसते असं म्हणायला पाहिजे, कारण अत्यंत स्वाभाविक आहे. तसंच पुन्हा आपल्या वासना ज्या असतात त्या संकुचित असतात, तर त्याच्या वैश्विक असतात. वासना म्हटली तरी एक लक्षात घ्या की या वैश्विक परिमाणाच्या असतात. आणि म्हणूनच त्याला परमेष्ठी वासना असं म्हटलं जातं. एकूण काय तर त्याला कामना वासना का नसतात, तर आता या ठिकाणी आपल्याला स्पष्ट असं कळू शकतं की एक क्षुल्लक काम असतं. सृष्ट्यारंभ करणं, सृष्टीचा आरंभ करणं म्हणजे एक क्षुल्लक काम असतं. एक चुटकी मारायची असते, बस इतकंच ते काम असतं. आता असं आहे की जरी बुद्धिनिष्ठतेमुळे ईश्वराला कामना इच्छा असतात असं म्हटलं तरी त्यावर समाधान सांगता येतं. एखाद्याने हेकेखोरणी हटवादाने म्हटलं नाही, असतात, ही कामनाच आहे, ईश्वराची कामनाच आहे, तर याबद्दलही असं सांगता येतं की बाबा श्रुतीमध्येच सांगितलंय, आम्ही सांगत नाही, श्रुतीच सांगतेय. मुंडकोपनिषदेमध्ये म्हटलेले अननश्नन्यो अभिचाकशीती. आता काय म्हणाल तुम्ही याच्यावर? त्या श्रुतीमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की मुख्य भोक्तृत्व जे आहे, मुख्य भोक्तृत्व ईश्वरामध्ये प्रतिषेधित असतं. मुख्य भोक्तृत्व पुरुष विशेषामध्ये, भगवंतामध्ये, ईश्वरामध्ये प्रतिषेधित असतं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे experience is admitted in God, but main experience in the form of pain and pleasure is rejected. असा उपनिषदाचा स्पष्ट सिद्धांत आहे. आता नेमका हाच निकष जर आपण पुरुष सामान्याला म्हणजे जीवाला लावायचं म्हटलं तर खरं म्हणजे तो तसा निकष लावताच येत नाही. पुरुष सामान्य जीवाख्य भोग अभिमानपूर्वक असतो हे तर आपल्याला सर्व विदितच आहे. आणि त्यालाच आपण भोग व्यवहार असं म्हणतो. पुरुष विशेष ईश्वरामध्ये ते सर्वज्ञत्व आणि ते सर्वसाक्षीत्व त्याच्या द्वारा होत असतं. म्हणजे जे भोग असतात ते तो सर्वज्ञ असल्यामुळे आणि सर्वसाक्षी असल्यामुळे ते संभवतात. हा त्यामध्ये फरक आहे. आता जो आपण मुंडकश्रुतीचा भाग या ठिकाणी पाहिला, त्याचा जो उल्लेख पाहिला, ते एक अत्यंत सुंदर असं रूपक आहे आणि त्यामुळे ते सांगण्याचा या ठिकाणी मोह होतोय. श्रुतिकार म्हणतात, द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्ष परिशस्वजाते तयोरन्यः पिप्पलम स्वादुवत्ति अनश्नन्यो अभिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनीशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यति अन्य ईशम् अस्य महिमानम इति वीतशोकः. याचा अर्थ असा की शरीररूप अश्वत्थ वृक्षावर जीवात्मा परमात्मा रूप असे दोन सखे पक्षी वास्तव्य करतात. जीवात्म परमात्मा रूप असे दोन पक्षी या शरीररूप अश्वत्थ वृक्षावर निवास करतात. त्यामध्ये जीवात्मरूप पक्षी फलरूपानं कटू मधुर फल
सेवन करतो, कटू मधुर फळ खातो, तसे भोग घेतो, तर दुसरा परमात्मा रूप पक्षी अनासक्तपणे त्रयस्थपणे त्याकडे पाहत असतो. जोपर्यंत जीवादृष्टी त्या परमात्म्याकडे जात नाही तोपर्यंत जीवात्मा आंबट गोड कडू असा चेहरा करतच राहतो, कारण तशी त्याची फळं खात असतो. पण जेव्हा परमसुहृद ईश्वराकडे निहाळतो आणि त्यावर लुब्ध होतो तेव्हा शोकरहित आणि वीतराग होतो. अशा प्रकारे फार सुंदर रूपकाद्वारा उपनिषदकार म्हणतात की भगवंतामध्ये अशा प्रकारचे भोग नाहीयेत. तुम्ही प्रश्न असा केला की तो ज्ञानासाठी भोग हवेत तर तो सर्वज्ञ आहे तर त्याला भोग कसे नाहीत, तर आम्ही उलट जाऊन म्हणतो की सर्वज्ञ असल्यामुळे जे काय असतील ते भोग आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्याला जे भोग आहेत ते सर्वज्ञ असल्यामुळे त्याला अनुभवरूप भोग येत असतात. तो सुखदुःखांच्या भोगामध्ये आंदोलन खात नसतो तुमच्या आमच्यासारखा. असो, एकंदरीत आपण असं पाहिलं की भगवंत कसा कर्मांच्या पलीकडे असतो, क्लेशांच्या पलीकडे असतो, कर्मविपाकांच्या पलीकडे असतो, कर्मवासनांच्या पलीकडे असतो. हा प्रकार आतापर्यंत पाहिला. पण या ठिकाणी एक असा प्रश्न निर्माण होतो की पुरुष सामान्य म्हणजे जीवात्मा हा जर मुक्त झाला, जीवात्मा जर मुक्त झाला तर मुक्त झाल्यावर तो सुद्धा वीतराग होतो, शोकातीत होतो. तसंच तो सर्वज्ञ सुद्धा होतो की मग तो सुद्धा पुरुष विशेष होत नाही का? म्हणजे ज्यावेळेला जीव मुक्त होतो, मुक्त झाल्यानंतर तो पुरुष विशेष होत नाही का, असा या ठिकाणी प्रश्न केला जातो. अत्यंत सुसंगत आहे, प्रश्न आहे, तर्कसुसंगत प्रश्न आहे. कारण मुक्त झाल्यानंतर तोही जीव क्लेशांच्या पलीकडे जातो, कर्मांच्या पलीकडे जातो, कर्मविपाकांच्या पलीकडे जातो, कर्मवासनांच्या पलीकडे जातो, सर्वज्ञ होतो. मग असं जर होत असेल तो शोकातीत होतो, वीतराग होतो. असं जर होत असेल तर तो सुद्धा पुरुष विशेष म्हणून का तो गणला जातो किंवा कसं? थोडक्यात म्हणजे अद्वैत वेदांताला अनुसरून हा प्रश्न विचारला जातो की मुक्त झाल्यानंतर जीवाचा ब्रह्म होतो किंवा कसं? वेदांतामध्ये तो प्रश्न हाताळला गेलेला आहे. मग या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की मग असा जो कैवल्य प्राप्त जीव जो असतो, मोक्ष प्राप्त जो जीव असतो तो पुरुष विशेष होत नाही काही काय? होतो किंवा कसं? कारण तोही क्लेशकर्म विभाग आशय अपरामृष्ट झाला, वीतराग झाला, शोकातीत झाला, कर्मविपाकांच्या पलीकडे गेला, सर्वज्ञ झाला. मग तो पुरुष विशेष होतो किंवा कसं? असा या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. अर्थात मुक्त आणि ईश्वर यांच्यामध्ये अत्यंत अभेद संभवतो किंवा कसं? तर उत्तर असं की तसा अभेद संभवत नाही. एक तर मुक्त पुरुषाला पूर्वाबंधकोटी असते जी ईश्वराला कदापिही नसते. त्याचप्रमाणे ईश्वरामध्ये जे सर्वज्ञत्व असतं ते काही एखाद्या सिद्ध योग्याप्रमाणे नसतं. भगवंतामध्ये, ईश्वरामध्ये जे सर्वज्ञत्व आहे ते एखाद्या सिद्ध योग्याप्रमाणे नसतं. असे जीवाला सर्वज्ञातृत्व प्राप्त होऊ शकतं. शब्द लक्षात घ्या, जीवाला सर्वज्ञातृत्व प्राप्त होऊ शकतं तर हा सर्वज्ञ असतो. योगी जरी सर्वज्ञातृत्व रूप सामर्थ्य बाळगून असला, सर्वज्ञातृत्व म्हणजे सगळं समजून घेण्याचं सामर्थ्य, म्हणजे अगदी सिद्ध पुरुषाला, त्रिकालज्ञानी अशा सिद्ध पुरुषाला जे काही असतं ते सर्वज्ञत्व असतं, सर्वज्ञातृत्व असतं, सगळं समजून घेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. तुम्ही त्याला काहीही विचारा, कालत्रयातली कुठलीही गोष्ट विचारा, देशांतरी, युगांतरी, कल्पांतरी घडलेली कुठलीही गोष्ट विचारा, घडणारी गोष्टी विचारा, तो तुम्हाला अगदी
कुठल्याही प्रकारे म्हणजे बिनचूक सांगेल, याचं कारण त्याच्यामध्ये सर्व ज्ञातृत्व असतं, ते सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. कुठलीही गोष्ट त्याला अज्ञ राहत नाही. अर्थात त्याच्यामध्ये सर्व ज्ञातृत्व संभवतं, म्हणजे सगळं समजून घेण्याचं, सगळं ज्ञानान्वित करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं. पण ईश्वर हा सर्वज्ञ असतो. आता योगी जरी सर्व ज्ञातृत्व रूप सामर्थ्य बाळगून असला तरी तो विश्वातील यच्चयावत सर्व वस्तू युगपत जाणत नसतो. युगपत म्हणजे सायमल्टेनियसली. आलं का लक्षात? असे त्याच्यामध्ये सर्व ज्ञातृत्व असतं, म्हणजे सगळं जाणून घेण्याचं सामर्थ्य असतं. ते सामर्थ्य तो बाळगून असतो. त्या शक्तीचा तो विनियोग करून एक एक करून सगळ्या गोष्टी जाणू शकतो. आलं का लक्षात? आपली इंद्रिय शक्ती, ज्ञानशक्ती यांच्या प्रक्षेपणाद्वारा तो त्यांच्यामध्ये विस्तार करून तो विश्वातली कुठलीही गोष्ट पाहू शकतो, ऐकू शकतो, जाणू शकतो. हेच त्याचं सर्व ज्ञातृत्व. पण ईश्वरामध्ये जे सर्वज्ञत्व संभवतं ना, तो प्रकार फार फार वेगळा असतो. ब्रह्मस्तंभपर्यंत समस्त अणुपरमाणूंचा तो अंतर्यामी असतो. आणि त्यामुळं विश्वातल्या यच्चयावत सर्व वस्तूंचा तो अंतर्यामी असल्यानं तो सर्व अणुरेणूंचा अंतस्थरूप ज्ञाता असतो. आलं लक्षात? आणि म्हणूनच त्याच्यामध्ये सर्वकालीन, सर्वतः, सर्वशः सर्वज्ञत्व हे संभवत असतं. योग्यामध्ये सर्वज्ञातृत्व रूप सिद्धी म्हणजे ज्ञानशक्तीचा तो एक विस्तार असतो, इंद्रिय शक्तीचा विस्तार असतो, त्यांच्या सामर्थ्यामध्ये प्रचंड विस्तार झालेला असतो. पण ईश्वर हा सर्वांतर्यामी असल्यानं त्याचं सर्वज्ञत्व हे स्वाभाविक असतं. आलं का लक्षात? म्हणजे इथून अमेरिका पाहणं, योग्याने इथून अमेरिका पाहणं हा प्रकार, आणि भगवंत सर्वव्यापी असल्यानं तो अमेरिकेतही असतो म्हटल्यानंतर त्याने अमेरिका समजून घेणं हा प्रकार, यामध्ये फार फरक आहे. भगवंत सगळीकडे आहे म्हणून तो सगळं जाणतो. योगी सगळीकडे जातो आणि सगळं जाणून घेतो. हा फरक असतो. योगी हा आपल्या ज्ञानशक्तीद्वारा सगळीकडे जाऊन जिथं जिथं जातो तिथं ते समजून घेतो. तो एकाच वेळी सगळीकडे जाऊ शकत नाही, जात नाही. एकाच वेळी तो फार तर 10 ठिकाण जाईल, 100 ठिकाण जाईल. अनेक देह धारण करून निर्माणकायेद्वारा तो एका वेळेला 1000 देह निर्माण करेल, 10,000 देह निर्माण करेल, 1,00,000 देह निर्माण करेल. पण एका वेळेला तो 1,00,000 गोष्टी समजू शकेल. एका वेळेला तो 10,00,000 गोष्टी समजू शकेल. वेळी तो 10 कोटी गोष्टी समजून घेऊ शकेल, 10 कोटी शरीर धारण करून. तरीही तो सर्वज्ञ होणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे सर्वज्ञातृत्व आणि सर्वज्ञत्व ह्याच्यामध्ये हा जो फरक आहे, भगवंत ईश्वर हा सर्वज्ञ आहे, त्या सर्वज्ञत्व ते स्वाभाविक आहे. कारण तो सर्वांतर्यामी आहे. सगळ्या अणुरेणूंच्या मध्ये तो अंतर्यामी केंद्रस्थानी असल्यानं त्याला सर्वज्ञत्व हे स्वाभाविक असतं. आता जर मुक्तजीव सुद्धा सर्वज्ञ होत असेल, असे क्षणभर मानलं किंवा मुक्तजीव सर्वज्ञ होतो असं मानूया, तरीही तो अंगभूत किंवा स्वाभाविक धर्मानं नव्हे. म्हणजे मुक्तजीव जरी सर्वज्ञ झाला असं क्षणभर मानलं तरी अंगभूत सामर्थ्यानं किंवा स्वाभाविक सामर्थ्यानं तो सर्वज्ञ होत नसतो. तर भगवद युक्त होण्यानं, भगवंताच्या जवळ सतत राहण्यानं त्याला सर्वज्ञत्व येत असतं. आलं का लक्षात? एक क्षणभर असं मानलं की मोक्ष प्राप्त जो आहे जीव, मुक्त जीव आहे, तो सर्वज्ञ होतो. ठीक आहे, मानूया. पण ते सर्वज्ञत्व स्वाभाविक नसतं. केवळ भगवंतामध्ये युक्त असल्यानं, भगवंताला बिलगून राहिल्यानं त्याच्यामध्ये सर्वज्ञत्व संभवतं. असं आहे. लोहचुंबक, त्यातला चुंबक धर्म
आणि लोहचुंबकाला चिकटून राहिलेल्या लोहकणामध्ये उतरलेलं चुंबकत्व ह्याच्यात फरक आहे की नाही? त्या लोहकणामध्ये चुंबकत्व असेल, जोपर्यंत ते लोहचुंबकाला लागू नये, लोहचुंबकाच्या क्षेत्रामध्ये आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये चुंबकत्व हा धर्म उतरलेला असतो. पण एकदा तुम्ही त्या लोहकणाला त्या लोहचुंबकापासून विलग केलं किंवा त्याच्या चुंबक क्षेत्रापासून लांब केलं तर कुठे आहे त्याच्यामध्ये चुंबकत्व? पण जोवर तो चुंबक क्षेत्रामध्ये आहे, चुंबकाला लागून आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये चुंबकत्व आहे. तशाच प्रकारे या मुक्त जीवाला जर सर्वज्ञत्व संभवत असं एक क्षणभर मानलं, मानण्यामध्ये प्रत्यवाय नाही, मानूया की मुक्त जीव सर्वज्ञ होतो. पण कसा? स्वाभाविक नव्हे, अंगभूत सामर्थ्यानं नव्हे, भगवंताला बिलगून राहिल्यानं, भगवंतयुक्त झाल्यानं, भगवंताला सततयुक्त राहिल्यानं, भगवंत रूप जे लोहचुंबक आहे त्याला सतत बिलगून राहिल्यानं त्याच्यामध्ये सर्वज्ञत्व रूप चुंबकत्व उतरतं. असं या ठिकाणी समाधान सांगता येतं. म्हणजे मुक्त पुरुषामध्ये जरी सर्वज्ञत्व मानलं तरी ते इनडायरेक्ट असतं, ते परोक्ष असतं, अप्रत्यक्ष असतं, प्रत्यक्ष आणि अपरोक्ष नसतं. तो भगवंताशी युक्त होत असल्यानं तसं संभवतं. ईश्वराशी तो जोडला जात असल्यानं तसं ते संभवतं. आता सांगितल्याप्रमाणे चुंबकाच्या सान्निध्यात लोहकणांमध्ये जसं चुंबकत्व संभवतं, तसं भगवंताच्या सान्निध्यात मुक्त पुरुषांमध्ये सुद्धा काही ईश्वर गुण संक्रमित होतात. केवळ सर्वज्ञत्व नाही, अजून काही गुण उतरतात. एकच का? तर ईश्वरी काही गुण त्या मुक्त पुरुषामध्ये संक्रमित होतात, उतरतात. त्यातील तो एक गुण सर्वज्ञत्व आहे. आलं का लक्षात? भगवंताचे अनेक गुण या मुक्त पुरुषामध्ये उतरतात, त्यातला सर्वज्ञत्व हाही एक गुण उतरतो त्या ठिकाणी. त्यामुळे ते सर्वज्ञत्व जे आहे ते स्वयंजात नसतं, स्वांतर्गत नसतं किंवा अंगभूत नसतं, इंट्रिन्सिक नसतं. आता ते म्हटलं की भगवंत सन्निधीनं मुक्त पुरुषामध्ये काही ईश्वरी धर्म संक्रमित होतात. साहजिकच या ठिकाणी एक विचारणा होऊ शकते किंवा एक कुतूहल निर्माण होऊ शकतं की बाबा हे गुण कुठले गुण, भगवंताचे कुठले गुण या मुक्त पुरुषामध्ये उतरतात? तर वेदांत शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अपहत पापत्वादी गुण त्याच्यामध्ये उतरतात. अपहत पापत्वादी म्हणजे काय? तर ऐका, जे गुण उतरतात म्हणजे सर्वज्ञत्वाबरोबर, म्हणजे सर्वज्ञत्व उतरत असं जरी क्षणभर मानलं तरी माना हरकत नाही. त्याच्याबरोबरच निष्पापत्व, जराराहित्य, अविनाशित्व, शोकराहित्य, क्षुधाराहित्य, तृष्णाराहित्य, सत्यकामत्व, सत्यसंकल्पत्व हे गुण त्याच्यामध्ये उतरतात. पण अजूनही काही गुण उतरत असतील तर मानायला हरकत नाही. पण एक या ठिकाणी सांगून जावं असं वाटतं की वेदांत शास्त्रामध्ये जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक सांगितलंय, विश्वव्यापार चालवण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त नसतं. तेवढं सोडून तुम्ही सगळे गुण उतरतात असं म्हटलं तरी काही त्या ठिकाणी एक वेदांतिक मारामारी होईल, वादावादी होईल, होई नाही असे वाद होतील. पण वेदांत शास्त्रामध्ये वेदांत सूत्रकार एक स्पष्ट सिद्धांत सांगतात, तुम्हाला जितके गुण उतरतात असं मानायचे ते माना, पण एक सांगून ठेवतो की हा गुण अजिबात उतरत नाही. विश्व व्यापार चालवण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होत नसतं. विश्वव्यापार चालवण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त नसतं. तेवढं सोडून तुम्ही सगळे गुण उतरतात असं म्हटलं तरी काही त्या ठिकाणी एक वेदांतिक मारामारी होईल, वादावादी होईल, होई नाही असे वाद होतील. पण वेदांत शास्त्रामध्ये वेदांत सूत्रकार एक स्पष्ट सिद्धांत सांगतात, तुम्हाला जितके गुण उतरतात असं मानायचे ते माना, पण एक सांगून ठेवतो की हा गुण अजिबात उतरत नाही. विश्व व्यापार चालवण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होत नसतं. तद्वर्ज, बाकीची
काय सामर्थ्य उतरतात त्याची गणना तुम्ही करा. कारण असं आहे, भगवंतामध्ये अनंत गुण आहेत, अनंत गुणराशी आहेत. आता ह्यातले कुठले गुण उतरतात, किती गुण उतरतात, काय काय गुण उतरतात, ह्याची जर तुम्ही यादी करायला लागाल तर या अमर्याद अवकाशाचा जर कागद केला त्याच्यातही तो कागद तुम्हाला पुरणार नाही. त्यामुळे ही खटाटोप करायची असेल तर तुम्ही करा. पण एक सांगून ठेवतो की विश्व व्यापार वर्ज, जगत व्यापार वर्ज, एवढं मात्र मला लक्षात घ्यावं लागेल की तेवढा गुण उतरत नाही हे तुम्हाला सांगून ठेवतो. बाकी यादी करायची असेल तर तुम्ही करण्याची खटाटोप करा. असो, एकूण ब्रह्मसूत्रामध्ये अशी स्पष्टोक्ती आहे की तेवढं सामर्थ्य तरी तुम्हाला सोडून द्यावं लागेल, तेवढं सामर्थ्य काही उतरत नाही. कारण असं आहे की भगवंतामध्ये कर्तृम अकर्तृम अन्यथा कर्तृम सामर्थ्य प्राप्त होत असतं. ते काही सामर्थ्य सर्वशः मुक्त पुरुषामध्ये उतरत असं म्हणता येत नाही. विश्वाची सृष्टी करणं, स्थिती, त्याचा लय, ही जी विलक्षण कर्म आहेत, प्रचंड कर्म आहेत, प्रचंड विस्ताराची कर्म आहेत, ती करणं मुक्त पुरुषाच्या पलीकडचं असतं. अगदी उपनिषदामध्ये जसं म्हटलंय, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, श्रुती ज्यावेळेला असं म्हणते त्यावेळेला मुक्त पुरुषामध्ये ईश्वरी गुण संक्रमित होत असतात. त्यांच्या अनुषंगानंच म्हटलं जातं, जे जे गुण उतरतात त्या गुणांच्या अनुषंगानं श्रुती तसं म्हणून जाते. आणि ही श्रुती अद्वैतपरक वाटते, ही श्रुती पाहिल्यावर अद्वैतपरक वाटते. आणि त्यावेळेला असं वाटतं की जीव हा मुक्तीनंतर ब्रह्मच होतो. अर्थात ही एक अद्वैत परक श्रुती आणि अद्वैत सांगितलं जातं असं वाटतं. तर तसा त्या ठिकाणी अर्थ करणं हे बरोबर नाहीये. तर त्या ठिकाणी तात्पर्य अर्थ काढावा लागतो. आणि तो असा की भगवंताचे जे जे गुण मुक्त पुरुषामध्ये उतरतात, बरेच गुण उतरतात, आणि त्या संदर्भामध्ये किंवा त्या ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं म्हटलं गेलेलं आहे. असो, आता या ईश्वरामध्ये हे जे विलक्षण सामर्थ्य आहे, सगळ्या गुणांचा त्या ठिकाणी परमोत्कर्ष, अनंत गुणांचा परमोत्कर्ष झालेला असतो. तो जो त्या ठिकाणी उत्कर्ष आहे तो शाश्वतिक असतो. असं आपण पूर्वी पाहिलं की त्यामध्ये न्यूनाधिक्य संभवत नाही, त्यात कधी न्यूनता संभवत नाही, कधी त्याला ग्रहण लागत नाही. पण या ठिकाणी अशी पृच्छा केली जाते की याला प्रमाण काय. हा जो प्रकृष्ठ सत्वाचा, विशुद्ध सत्वाचा आविष्कार भगवंतामध्ये असतो आणि त्यामुळे भगवंताचा शाश्वतिक उत्कर्ष झालेला असतो, त्याला प्रमाण काय. अर्थात अशी पृच्छा प्रमाणवादी करतो. आता ईश्वर कसा आहे हे ब्रह्मपद आणि ब्रह्मत्व प्राप्त मुक्त जीवच जाणू शकतात. आपण आपली कल्पनाशक्ती, बुद्धिशक्ती किती जरी ताणली तरी आपल्याला अजिबात त्या ठिकाणी अवधारणा होणार नाही. कारण त्या ईश्वराला केवळ मुक्त पुरुषच जाणू शकतात. ज्यांनी ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं, ज्यांना ब्रह्मत्व प्राप्त झालंय, तेच जाणू शकतात. त्यामुळे हा प्रमाणवादी विचारतो, काय हो, तुम्हाला असा कोणी मुक्त पुरुष किंवा असा ब्रह्मत्व प्राप्त असा मुक्त जीव तुम्हाला कोणी भेटला की काय. तो तुम्हाला कुठे भेटला, कुठल्या वाक्व्यापारानं, त्यांनी कुठला वाक्व्यापार केला, कुठल्या वाक्व्यापारानं त्यांनी तुम्हाला हे वर्णन सांगितलं. कारण असं आहे की हे जे मुक्तजीव असतात, मग ह्यांना शरीरच नाही, तर ह्यांनी तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगितलं. ह्यांना देहच नाही, कारण हे मुक्त झालेत. मग त्यांनी तुम्हाला कुठल्या देहाने सांगितलं, कुठल्या तोंडाने सांगितलं. देह नाही तर तोंड कुठे, तोंड नाही तर वाक्व्यापार कुठे, वाक्व्यापार नाही तर तुम्हाला सांगितलं कुठे, कोणी, कुठल्या
चौकात बसून तुम्हाला ते तुमच्याशी त्यांनी गप्पा मारल्या, कुठल्या कट्ट्यावर तुम्ही बसला होतात आणि कुठे गप्पा मारल्यात, असा तो एक खोचक प्रश्न करतो. तुम्हाला असा ब्रह्म प्राप्त, कारण असं आहे की शेवटी भगवंत कसा आहे हे तोच जाणार, दुसरं कोण जाणणार. जो ब्रह्मपदाला प्राप्त झालाय, जो मुक्त झालाय, जो ब्रह्मपदी जाऊन पोचलाय तोच सांगणार, त्यालाच माहिती. मग ज्या अर्थी तुम्ही सांगता त्या अर्थी तुम्हाला असा कोणीतरी ब्रह्मपदपदी गेलेला कोणीतरी आला आणि तुमच्याविषयी त्यांनी गप्पा मारल्या असा अर्थ होतो. मग आम्ही तुम्हाला विचारतो की कुठल्या चौकात तुमच्याशी त्यांनी गप्पा मारल्या, कुठल्या कट्ट्यावर बसून गप्पा मारल्या, कुठल्या बागेमध्ये बसून गप्पा मारल्या, कुठल्या तोंडाने गप्पा मारल्या, असा एक तो खोचक प्रश्न करतो. तर हे बघा, मुक्त जीव हे आपलं ब्रह्मपद सोडून, भगवत सान्निध्य सोडून काही भूतलावर येऊन गप्पा टप्पा मारत नसतात. म्हणजे हा जो प्रश्न उभा केला, खोचक प्रश्न उभा केला, तेच या ठिकाणी सुनवतात की हे बघा, हे जे असे ब्रह्मपद प्राप्त झालेले आहेत, ब्रह्मत्व प्राप्त आहेत, ते भगवंताची मिठी सोडून तुमच्यापाशी येऊन भूतलावर येऊन गप्पा टप्पा मारणार नाहीत. आणि जे गप्पा टप्पा मारतात ते मुक्तच नसतात. त्या म्हणतात की जे मुक्त असतात ते गप्पा टप्पा मारत येत नाहीत, आणि जे गप्पा टप्पा करतात ते मुक्त नसतात. मग तुम्हाला हे सांगितलं कोणी? ह्याला प्रमाण काय? ईश्वराला यथार्थतेनं जे जाणत नसतात तेच गप्पा मारतात. त्यामुळे आमचं असं निर्दोष निष्कर्षण आहे, तर्कान्वेषण आहे की मुक्त पुरुष तुम्हाला सांगू शकत नाहीत, मुक्त पुरुषाखेरीज अन्य कोणी तुम्हाला ईश्वराचं वर्णन करू शकत नाहीत. मग तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या कोणी? ईश्वरामध्ये प्रकृष्ट सत्वाचा, शाश्वतिक परमोत्कर्षाचा, अनंत श्रेणीचा विकास असतो. याला प्रमाण काय? असं ते खडा जवाल समाप्त करतात त्या ठिकाणी. हा जो उत्कर्ष सांगता तो सप्रमाण आहे की अप्रमाण आहे? प्रमाणवादी येतो, तो प्रमाण विचारतो. तुम्ही जे आता सांगितलं भगवंतामध्ये असा उत्कर्ष असं वगैरे सांगितलं, ह्याला प्रमाण काय? हे सप्रमाण आहे का अप्रमाण आहे? तर या प्रसंगी भाष्यकार पूर्वपक्षही मांडतात आणि सिद्धांत सांगतात. तो प्रकार आता आपण बघूया. भाष्यकार म्हणतात, यो असो प्रकृष्ट सत्वोपादानात ईश्वरस्य शाश्वतिक उत्कर्षः स किं सनिमित्त आहोस्वी निर्निमित्त इति. पूर्वपक्ष मांडतात, ते म्हणतात काय हो, शुद्ध सत्वात्मक उपाधी धारण करणाऱ्यानं, असं जो धारण करणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराचा शाश्वतिक परमोत्कर्ष होतो, तो सप्रमाण आहे का अप्रमाण आहे? पूर्वपक्ष भाष्यकार म्हणतात आणि उत्तर देताना म्हणतात, तस्य शास्त्रम निमित्तम. याला प्रमाण काय? तर याला प्रमाण आहे. प्रमाण काय? तर याला शास्त्र प्रमाणे म्हणतात. शास्त्राने सांगितलंय, अर्थात निर्दोष अपौरुषेय अनादि वेदशास्त्र त्याला प्रमाण आहेत असं ते म्हणतात. ज्या वेदांचं प्रामाण्य विचारण्याचा कोणालाही अधिकार नाही, किंवा जे स्वतःप्रमाण आहेत, वेद हे स्वतःप्रमाण आहेत, त्या वेदांमध्ये आमच्या कथनाला प्रमाण मिळतं असं भाष्यकार म्हणतात. यावर तो म्हणतो, आता या शास्त्राला प्रामाण्य कुठे येतं? हे शास्त्राला प्रामाण्य कोठून येतं? ह्याला प्रामाण्य कोणी दिलं? तर ईश्वराचं प्रकृष्ट सत्वच शास्त्राला प्रामाण्य देतं. हा प्रकार सांगताना भाष्यकार म्हणतात, शास्त्रम पुनः किम निमित्तम प्रकृष्ट सत्व निमित्तम. म्हणजे शास्त्र कशानं प्रमाणित असतं? तर ईश्वराचं प्रकृष्ट सत्वानं प्रमाणित असतं. आणि म्हणूनच एतयोः शास्त्रोत्कर्षयोः ईश्वरसत्वे वर्तमानयोः अनादि संबंधः. याचा अर्थ असा की ईश्वर उपाधी रूप शुद्ध सत्वामध्ये शास्त्र स्थित असल्यानं शास्त्र आणि ईश्वरोत्कर्ष यांचा अनादि संबंध आहे. आणि म्हणूनच
एतस्मात् एतद्भवति सदैव ईश्वरः सदैव मुक्त इति. अर्थात त्याचं सदैव ईश्वरत्व आणि सदैव मुक्तत्व हे सिद्ध होतं. थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ईश्वराच्या सत्वोत्कर्षाला प्रमाण काय, तर त्याला प्रमाण वेदशास्त्र. वेदांना प्रमाण काय, तर वेदोत्पत्ती ईश्वराच्याच मुखातून झाली आहे. अर्थात ईश्वराला प्रामाण्य वेदामध्ये, वेदाला प्रामाण्य भगवत प्रभव असल्यानं त्याला तसं प्रामाण्य मिळतं आणि म्हणूनच त्यांचा तसा अनादि संबंध आहे. आता थोडक्यात म्हणजे आस्तिकाला हे वेद स्वतः प्रामाण्य आहेत, पण या ठिकाणी तरी सुद्धा एक तर्कट प्रश्न केला जातो. म्हणून आपले तार्किक चिडून उत्तर देतात की हे बघ, तू तुझ्या बापाचा मुलगा आहे हे तुला कोणी सांगितलं? तुझ्या बापानी. मग हे सगळ्या बापांचा बाप भगवंत तो सांगतोय, तो आपल्याला वेद देतोय, त्यांनी वेद दिले म्हणून ते प्रमाण आहेत. आता तू तुझ्या बापाचा मुलगा या गोष्टीचा, बापाने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवलास, ह्याला प्रमाण काय विचारलं तर तू काय प्रमाण देऊ शकतोस का? तर तसंच सगळ्या बापांचा बाप त्यांनी हे वेद दिले असल्यामुळे ते प्रमाण आहेत. अशा प्रकारे अर्थात तार्किक प्रकारे तिखट उत्तर देऊ शकतात. पातंजलांसारखे चित्तवृत्ती निरोधाच्या मागे लागलेले लोक असं उत्तर देत नाहीत. त्यामुळे तार्किकाने दिलेलं उत्तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. असो, एकूण काय तर वेद हे सतत प्रामाण्य आहेत, भगवंताच्या तोंडून आलेले वेद आहेत. त्यामुळे अशा प्रकारे त्यांच्या प्रामाण्याचा प्रश्न हा या ठिकाणी उभाच करता येत नाही. आता ईश्वराचं ऐश्वर जे आहे ते निरतिशय आहे. ते साम्य आणि अतिशयत्वानं रहित असतं. म्हणजे त्याच्यासारखंच दुसऱ्याचं सामर्थ्य नसतं किंवा त्याच्यापेक्षा अधिक असं कोणाचंही सामर्थ्य नसतं. असं असल्यामुळे तो ईश्वर ठरतो. तत्सम सामर्थ्याचा आणखी स्पेअर ईश्वर या सृष्टीमध्ये असतो किंवा कसं? कारण असं आहे, आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टी स्पेअर पाहिजेत. ही बिघडली की लगेच दुसरी गोष्ट त्याला पर्यायी म्हणून किंवा स्पेअर म्हणून असली की आपल्याला वापरता येते. म्हणून या ठिकाणी विश्वाची कुठल्याही प्रकारे एखाद्या वेळेला फसगत होऊ नये, अडचण होऊ नये म्हणून एखादा स्पेअर ईश्वर असलेला बरा, असा एक तर्कदुष्ट प्रश्न कोणीतरी करतं. तर त्यामुळे तसं काही आहे किंवा कसं, किंवा म्हणजे त्याचा अर्थ असा पाहिजे की एकाच सामर्थ्याचे दोन ईश्वर असायला पाहिजेत. म्हणजे तत्सम सामर्थ्य कोणाला असू शकतं किंवा कसं, असा एक प्रश्न विचारला जातो. किंवा त्यापेक्षा अधिक सामर्थ्यानं युक्त असा दुसरा कुठला ईश्वर असू शकतो किंवा कसं. तर असं आहे की ते दोन्ही प्रकार संभवत नाहीत. तत्सम सामर्थ्य बाळगणारा दुसरा ईश्वर नाही किंवा त्यापेक्षाही अधिक सामर्थ्य बाळगणारा दुसराही कोणी नाही. एकमेव अद्वितीय असा हा ईश्वर असतो. आणि म्हणून या अर्थाने भाष्यकार म्हणतात, तच्च तस्य ऐश्वर्यम साम्य अतिशय विनिर्मुक्तम. त्याचं ऐश्वर्य आणि साम्य अतिशयत्वानं रहित असतं. अर्थात तत्सम किंवा तदाधिक सामर्थ्य कोणाचंही नसतं, कोणामध्येही नसतं. त्याचप्रमाणे न तावद ऐश्वर्य अंतरेण तद अतिशय्यते. म्हणजे कोणतंही अन्य ऐश्वर्य ईश्वराच्या ऐश्वर्यापेक्षा अधिक नसतं. यदेव अतिशयी स्याद तदैव तत्स्याद. जे ऐश्वर्य सर्वातिशय असतं तेच मुळी ऐश्वर्य भगवंताचं असतं. तुम्ही तर असं म्हणला की कोणामध्ये जरा जास्त सामर्थ्य असेल, तर आम्ही असं म्हणतो, अहो जास्त सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं तोच ईश्वर आहे. तस्माद् यत्र काष्ठा प्राप्ती ऐश्वर्यस्य स ईश्वर इति. आणि म्हणूनच जेव्हा ऐश्वर्याला पराकाष्ठा प्राप्त होते तेच ईश्वराचं ठरतं आणि तोच ईश्वर असतो. आता समजा असं मानलं की समान आणि निरतिशय ऐश्वर्याचे
समान आणि निर्तिशय ऐश्वर्याचे दोन ईश्वर ठेवले तर काय होईल? तर उत्तरादाखल भाष्यकार म्हणतात, म्हणजे प्रश्न असा की दोन ईश्वर असं तर काय बिघडलं? असं क्षणभर मानू की दोघांचं समान ऐश्वर्य आहे, मग काय त्याचं अडचण काय? तर भाष्यकार म्हणतात, न च तत्समानमैश्वर्यम अस्ति कस्मात् का म्हणाल द्वयोः तुल्यः एकस्मिन् युगपत् कामित्वे अर्थे नवम इदम अस्तु पुराणम इदम अस्तु इति एकस्य सिद्धावत् इतरस्य प्राकाम्य विघातात् पूर्णत्वं प्रसक्तम. असे ते म्हणतात की हे पहा, ईश्वराच्या ऐश्वर्याचं म्हणजे तत्समान, त्याच्या ऐश्वर्याला समान असं दुसरं कोणाचंही ऐश्वर्य नसतं. कारण समान कोटीचं असं जर ऐश्वर्यद्वय मानले, दोन ऐश्वर्य मानली किंवा दोन ईश्वर मानले, तर तसं असताना दोघांना अभिष्ट अशा एकाच पदार्थामध्ये एकाच वेळी हे नवीन होवो आणि हे जुनं होवो असे परस्पर विरुद्ध संकल्प जर केले गेले तर एकाच्या सिद्धीत दुसऱ्याच्या कामनेला विघात पोचेल, अर्थात दुसऱ्याच्या कामनेमध्ये न्यूनत्व संभवेल आणि त्यामुळे तो निर्तिशयाचा संभवणार नाही. तुम्ही जर आता असं म्हणलात की तुम्ही आता म्हणलात की दोन समान ऐश्वर्याचे ईश्वर असले तर काय प्रत्यवाय काय? तर असं आहे की एकाच विषयात जर या दोन्ही ईश्वरांनी परस्पर विरुद्ध संकल्प केले की जसं हे जुनं होवो आणि हे नवं होवो, तर असं आहे एकाच क्षणामध्ये एकच वस्तू नवी पण आणि जुनी पण अशी काही होऊ शकत नाही. कारण का? तर ते अर्थस्थ विरुद्धत्वात एकाच वस्तूनं एकाच वेळी नवीनही होणं किंवा असणं किंवा जुनं पुराण असणं हे वस्तुधर्माला विरुद्ध असतं, अर्थात तसं संभवू शकत नाही. त्यामुळे काय? तस्मात यस्य साम्यातिशयैः विनिर्मुक्तम ऐश्वर्यम स एव ईश्वरः सच पुरुष विशेष इति, असं भाष्यकार म्हणतात. त्यामुळे ज्याचं ऐश्वर्य हे साम्य आणि अतिशयत्व यानं विनिर्मुक्त असतं तोच ईश्वर असतो, तोच पुरुष विशेष असतो. आलं का लक्षात? कारण एकाने संकल्प केला आणि तद्विरुद्ध दुसऱ्याने संकल्प केला तर दोन्ही गोष्टी परस्पर विरुद्ध गोष्टी एकाच विषयात संभवू शकत नाही. आलं का लक्षात? म्हणजे त्या एका ईश्वराने म्हणावं की अमुक माणूस पुण्यवंत व्हावा आणि त्याच वेळा दुसऱ्या ईश्वराने म्हणावं की ह्याने पापी बनावं, तर एकच माणूस एकाच क्षणामध्ये पुण्यवंत आणि पापी काही होऊ शकत नाही. त्यामुळे दोघांनी जर इच्छा परस्पर विरुद्ध केल्या तर कोणाला तरी एकाला विघात पोचेल त्याच्यात. आलं का लक्षात? एकाच्या संकल्पाला विघात पोचेल, अर्थात त्यामुळे त्याचं ऐश्वर्य हे कमी असेल, त्याच्या ऐश्वर्यामध्ये न्यूनत्व संभवेल, दुसऱ्याचं ऐश्वर्य जास्त ठरेल. अशामुळं एकच ईश्वर असावा लागतो, एकमेव अद्वितीय असावा लागतो आणि असतो असं शास्त्र सांगून जातं. आतापर्यंत आपण जो ईश्वर विषयक विचार केला त्यात तो क्लेश कर्म विपाक आशयैर अपरामृष्ट कसा, क्लेश कर्म कर्मविपाक कर्मवासना यांच्यापेक्षा तो यांच्यापासून तो असंस्पृष्ट कसा हे पाहिलं. तसंच तो ईश्वर कसा, निर्तिशय ऐश्वर्याने युक्त कसा, या गोष्टींचा आपण आतापर्यंत विचार करत होतो. अर्थात सूत्राच्या लक्षणाच्या अनुषंगानं हा सगळा विचार होत होता हे या ठिकाणी पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं. कारण सूत्र असं सांगून गेलंय की ईश्वर हा क्लेश कर्म विपाक आणि कर्मवासना यांनी विनिर्मुक्त असतो. म्हटल्यानंतर तो कसा, तो विचार आपण पाहिला. तसंच तो ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे ऐश्वर्यवान, ऐश्वर्य संपन्न, एवढंच नाही तर निर्तिशय ऐश्वर्याने युक्त असा जो तो. त्यामुळे त्या संदर्भात आपण थोडा विचार केला. कृष्णार्पणमस्तु.